माजी विद्यार्थी विठ्ठल दरेकर यांनी दिले 3 इंटरॅक्टिव्ह बोर्ड, तर पुंडलिक चक्के यांच्याकडनं 51,000 रुपये जाहीर. अहिल्यानगर जिल्ह्यातील तिळवणी या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेला स्थानिक दानशूर नागरिकांच्या पुढाकारांमुळे मोठी मदत मिळाली असून शिक्षण क्षेत्रात एक सकारात्मक आणि प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे. गावातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक आणि दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने विठ्ठल दरेकर व त्यांच्या कुटुंबियांनी एकत्र येत शाळेसाठी 3 इंटरॅक्टिव्ह बोर्ड भेट दिले आहेत. तसेच सामाजिक बांधिलकी जपत आपणही या शाळेचे देणे लागतो म्हणूनच माजी विद्यार्थी जे प्रसिद्ध व्यापारी पुंडलिक चक्के यांनी देखील शाळेला 51,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. आजच्या डिजिटल युगामध्ये शिक्षणाचे झपाट्याने बदल घडून येत असल्याने पारंपरिक शिक्षणासोबत तंत्रज्ञानाचे शिक्षण विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर तिळवणी येथील जिल्हा परिषद शाळेत इंटरॅक्टिव्ह बोर्डची सुविधा उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाची बाब मानली जात होती. या बोर्डाच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिकू शकतील. चित्र, व्हिडिओ सादरीकरण, विविध डिजिटल साधनांच्या मदतीने विद्यार्थ्यांची समज वाढविणे आता अधिक सोपे होणार आहे. विठ्ठल दरेकर यांनी दिलेल्या योगदानामुळे तिळवणी येथील शैक्षणिक वातावरणामध्ये मोठा बदल घडून आलेला आहे. तसेच ग्रामीण भागातील सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत या तिळवणी शाळेचे कायापालट करण्याचा मानस यावेळी निश्चित केला आहे. त्यांनी सांगितले की लवकरच तिळवणी शाळा जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आणि राज्यात नव्हे तर देशात ही एक अनोखी वेगळी ओळख निर्माण करण्याचा मानस सर्व माजी विद्यार्थ्यांनी घेतला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष राजू भाऊ हे होते. तर या इंटरॅक्टिव्ह बोर्डच्या लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी केंद्राचे केंद्रप्रमुख भानसर तसेच शाळेचे मुख्याध्यापक, इतर शिक्षक व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, विविध कमिट्यांचे सदस्य अध्यक्ष तसेच माजी विद्यार्थी संघाचे सदस्य अध्यक्ष, गावातील प्रतिष्ठित नागरिक व शिक्षणप्रेमी विद्यार्थी देखील यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. तर यावेळी बोलताना की शाळेची बिल्डिंग अर्थातच शाळेला इमारत ही वेगळ्या पद्धतीने होणार आहे. शाळेमध्ये शहरापेक्षाही ग्रामीण भागामध्ये उत्कृष्ट इमारतसह विविध भौतिक सुविधा देणार असल्याचा मानस माजी विद्यार्थ्यांनी बोलून दाखविला आहे आणि त्या पद्धतीने वाटचाल देखील सुरू करण्यात आली आहे. त्यापैकी शाळेतील अनेक दुरुस्तींची कामे देखील आज रोजी प्रगती पथावर असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक यांनी दिली आहे. अशाच पद्धतीने प्रत्येक गावातील माजी विद्यार्थ्यांनी देखील एकत्र येऊन जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी त्यांच्या भौतिक सुविधा सुधारविण्यासाठी एकोप्याने एकत्र येऊन शाळा बदल करावा असा देखील संदेश यावेळी तिळवणी येथील जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्यार्थी संघाने केले आहे. आज तिळवणी गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये आमचे सहकारी माजी विद्यार्थी विठ्ठल मारुती दरेकर यांनी आमच्या जिल्हा परिषद शाळेसाठी 3 इंटरॅक्टिव्ह या ठिकाणी त्यांनी आमच्या शाळेला दिलेले आहे. तसेच आमच्या शाळेमध्ये अजून बरंच काही बाकी आहे. त्यासाठी आमच्या गावातील जे माजी विद्यार्थी आहे त्यांनी सर्वांनी जास्तीत जास्त सहकार्य करून आपली शाळा ही जास्तीत जास्त प्रगतीपथाकडे कशी जाईल यासाठी सर्व गावातील माजी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे, जेणेकरून शाळेचे कायापालट लवकरात लवकर होईल ही विनंती. रहिवासी असून आणि माजी विद्यार्थी असल्यामुळं मला माझ्या शाळेविषयी अभिमान आहे आणि आमच्या गावातील आमचे सहकारी राजेंद्र भाऊ वाहक यांनी एक नवीन संकल्पना तयार केलेली आहे की आपल्या शाळेचा नावलौकिक मोठा व्हावं, शाळेचा कायापालट व्हावं यासाठी ते झगडत आहे. तर त्यासाठी आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावं आणि आपली शाळा ही आपल्या तालुक्यात नाही महाराष्ट्रात नाही देशात एक नंबरची शाळा बनावं यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि त्यांच्या या संकल्पनेला आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. सर्वांनी काहीतरी दान केलं पाहिजे किंवा काही मदत केली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येकाने
या शाळेसाठी काहीतरी द्यावं. त्यांनी जी संकल्पना चालू केलेली आहे किंवा त्यांनी जे कार्य हाती घेतलेलं आहे ते कार्य पूर्ण होण्यासाठी त्यांना प्रत्येकाने मदत करावी. आज माझ्या परीने 3 इंटरॲक्टिव्ह पॅनल या शाळेला दिलेले आहे. असेच माझ्या सहकाऱ्यांनी किंवा माजी विद्यार्थ्यांनी ज्याला ज्या शक्य आहे त्या पद्धतीनं प्रत्येकाने काहीतरी या शाळेला द्यावं. मी जिल्हा परिषद शाळा तिळवणी या शाळेचा मुख्याध्यापक. आमच्या शाळेमध्ये दिनांक 2 नोव्हेंबर रोजी माजी विद्यार्थी संघाची स्थापना झाली. त्या अनुषंगाने आमच्या शाळेतील सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळा प्रगतीपथावर नेण्याचा एक मानस तयार केला. त्या दृष्टीने आमच्या शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री राजूभाऊ वाघ यांच्या सहकार्याने शाळेमध्ये सुसज्ज अशा स्वच्छतागृहाचे कामकाज पूर्णत्वाकडे येत आहे. त्याच पद्धतीने आमच्या शाळेमध्ये बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी एक सुंदर अशी वर्गखोलीसुद्धा तयार होत आहे. त्याचप्रमाणे स्टेम लॅब, प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असं क्रीडा मैदान हे आमच्या माजी विद्यार्थी संघाच्या मदतीने पूर्णत्वाकडे होणार आहे. त्याच याचा एक परिपाक म्हणून आज आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी श्री विठ्ठलराव दरेकर साहेब यांनी आमच्या शाळेला आज 3 इंटरॅक्टिव्ह पॅनल दिले. मी शाळेच्या वतीने आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचीच प्रेरणा घेऊन श्री पुंडलिक पुंजाबा चक्के यांनी सुद्धा शाळेला ₹51,000ची मदत जाहीर केली. मी सर्व शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी, सर्व शिक्षक आणि ग्रामस्थांच्या वतीने या सर्व देणगीदारांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विद्यार्थ्यांना, गावातील सर्व ग्रामस्थांना मी अशी विनंती करतो, त्यांनी सुद्धा या महायज्ञाचा एक भाग होऊन आपण सुद्धा आपल्या परीने सर्वतोपरी मदत करावी अशी मी ते सर्वांना विनंती करतो.